संपूर्ण विश्वाला शांतीचा संदेश देणारे महाकारुणिक तथागत सम्यक संबुद्ध, सर्वप्रथम यांना त्रिवार अभिवादन. भारतीय राज्यघटनेचे परमपूज्य बोधिसत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना संपूर्ण जीवन समर्पित आणि त्रिवार अभिवादन आहे. या ठिकाणी ग्रंथ पठणाला सुरुवात करतो. तर आजच्या भागामध्ये आजचा 15वं प्रकरण आहे आपलं. 15व्या प्रकरणामधलं आजचं आहे आपलं आयुष्यवान नागसेनाची आणि मिलिंद राजांची भेट. खूप छान आणि खूप सुंदर प्रकरण आहे आपलं आजचं. म्हणून या ठिकाणी त्यांची पहिली भेट होती आज. देवमंत्री मिलिंद राजाच म्हणाला, महाराज थांबा, सध्या नागसेन नावाचे बौद्ध भिक्खू संख्येने परिवहन येथे मुक्कामात आहेत. काय म्हणतात ते मंत्री की सध्या थांबा, तुम्ही काहीतरी वेळ तुम्ही थांबा. या ठिकाणी एक नामक नावाचा नागसेन गणपती या नगरामध्ये संख्येने त्यांचा भिक्खू संघ घेऊन या ठिकाणी आलेले आहेत. ते खूप विद्वान आहेत. काय म्हणतात ते की ते खूप विद्वान आहेत, खूप हुशार आहेत, खूप विनयशील आहेत, पण धैर्यवान असून भाषेवर त्यांचे चांगले प्रभुत्व आहे म्हणतात. ते तुमच्या प्रश्नाच्या उत्तराचं विश्लेषण देऊ शकतात आणि तुम्हाला ते तुमच्या प्रत्येक प्रश्नाच्या उत्तराला देऊन तुम्हाला ते शांत करू शकतात. जे जे तुमच्या मनामध्ये प्रश्न, जो तुमच्या मनामध्ये प्रश्नाच्या प्रती खंत आहे, तो तुमच्या प्रश्नाच्या खंत होणारा आता कोणतरी जन्म घेतला आणि हे खूप हुशार आहेत, खूप विद्वान आहेत, तेच तुम्हाला खूप विनयशील आहेत, तेच तुम्हाला आता सांगू शकतील. प्रत्येक भाषेवर त्यांना ज्ञान आहे, प्रत्येक भाषेमध्ये तुम्हाला ते सांगू शकतील. म्हणून प्रत्येक भाषेवर त्यांचं प्रभुत्व चांगल्या प्रकारे आहे. धम्मतत्व ज्ञानावर त्यांचा दांगडा अभ्यास आहे. म्हणजे बुद्ध धर्म संघाचं हे जे ज्ञान आहे, हे जे डीप मधलं हे जे ज्ञान आहे भगवान बुद्धाचं, त्याच्यामध्ये त्यांचा चांगल्या प्रकारचा अभ्यास आहे. बौद्ध तत्वज्ञान मनुष्य मात्रात पूर्वतत्वाकडे घेऊन जाणारे आहे. म्हणजे बौद्ध धर्म संघाचं ज्ञान कसं आहे, पूर्वतत्वाकडे घेऊन जाणारे ज्ञान आहे. म्हणजे दुःख मुक्तीच्या पलीकडे नेणार. म्हणून भगवान बुद्धाला काय म्हणतात, देव आणि मनुष्याचे शास्त्र. म्हणजे देवापेक्षाही महान तथागत आपल्यासाठी आहेत. आपल्यासाठी नव्हे तर संपूर्ण मानवाच्या हितासाठी आणि सुखासाठी भगवान बुद्धांनी त्याग केला. वैयक्तिक कोणासाठी त्यांनी त्यांचा धर्माचा उद्देश कधीही केला नाही. म्हणून ते पूर्वतत्वाकडे घेऊन जाणारे असे आहेत. त्यांचे म्हणणे आहे की त्यांच्या विरुद्ध घेतलेल्या आक्षेपांचे ते समर्थन खंडन करणारे आहेत. महाराज आपण त्यांच्याकडे जाऊन आपल्या शंकाचे निवारण करून घ्यावे. आता काय म्हणतात ते मंत्री, किंवा तुमच्या जे काही मनामध्ये जे काही प्रकारच्या शंका आहेत त्या शंकाला आता निरसन करणारा कोणीतरी आलेला आहे. म्हणून महाराज आता तुम्ही काय करा, त्यांच्याकडे जा आणि तुमच्या शंकाचे निरसन करा. जे जे काही तुमच्या मनामध्ये प्रश्न असतील ते प्रत्येक आणि एक प्रकारचा प्रश्न तुम्ही तो त्यांच्याकडे मांडा आणि त्या शंकाचं, तुमच्या मनामध्ये जे काही शंका त्या शंकाचं निवारण करून घ्या. कारण ते आपल्याशी चर्चा करायला तयार आहे. काय म्हणतात ते मंत्री, किंवा म्हणते नागसेन आपल्याशी चर्चा करण्यासाठी कधीही तयार आहे. एकाएकी नागसेनाचे नाव ऐकून राजाच्या मनामध्ये भयभीत झाला. म्हणजे जो मिलिंद राजा होता, तो मिलिंद राजा नागसेन गणपतीच्या नगरीच्या समोरही पोहोचला नाही, पण त्या महामंत्र्यानं नागसेन गणपतीच्या भाऱ्यात हे जे सांगितलं त्याच गोष्टीने तो कसा झाला, मनामध्ये भयभीत झाला. म्हणजे तिथं त्याच्या म्हणजे त्याच्या अंगाला काटे आले. किंवा जर आपल्याला यांच्या गोष्टी अशा आणि यांच्या गोष्टी आणि यांच्या वार्ता ऐकून जर आपण एवढं भयभीत होत आहोत आणि यांच्या नगरीच्या ज्या वेळेला आपण समोरासमोर जाऊ त्यावेळेला आपण कसं होऊ मग, आहे की नाही. ते मनामध्ये भयभीत झाले आणि त्यांचे गात्र शिथिल पडले, त्यांच्या अंगावरती रोम थाट उभे झाले. म्हणजे बरोबर त्यांच्या अंगावर काटे आले. कोणाचं नाव ऐकून, नागसेन गणपतीचं. कोण झालं सर्वांनी विचारलं, तुम्ही कोण झालं, तुम्ही म्हणता प्रश्न विचारत जा. कोण झालं, मिलिंद राजा. नागसेन गणपतीचं नाव ऐकून त्यांच्या अंगावर रोमाचे काटे उत्पन्न झाले. पटकनी प्रश्न सांगायचा असा, तुम्ही ऐकू राहिले ना कान देऊन, प्रश्न सांगायचा.
मग या ठिकाणी त्यांच्या असे काय व्हायचे हे राजा मिलिंदाला सुद्धा कळत नव्हतं. कोण झालं तर पुरं वाक्य सांगा. कोण झालं म्हणजे भयभीत झाला राजा. राजा भयभीत झाला. कोणाच्या नावानं? नागसेन भंतीजीच्या नावानं. महामंत्र्यानं मिलिंद राजाला काय सांगितलं की बा तुमच्या प्रश्नाचे निरसन करणारं कोणीतरी आलं. मग कोण आलं? मग नागसेन भंतीजीच्या बाऱ्यात त्यांनी सांगितलं ना की बा खूप विद्वान आहे, खूप प्रभुत्व आहे त्यांना, खूप चांगला त्यांचा बुद्ध धर्म संघावर विश्वास आहे, खूप विद्वानात, हुशारात, विनयशीलात, धैर्यवानात. कोण आहे धैर्यवान विनयशील? नागसेन भंतीजी. म्हणून ते तेवढं सांगितल्याच्या नंतर महामंत्र्यांनी ते राजा मिलिंदाला सांगितलं आणि राजा मिलिंदाने त्यांच्या नावानं एकाएकी ऐकूनच त्यांच्या अंगावर उन्हाचे काटे उभे झाले खरोखर. म्हणून या ठिकाणी त्यांच्या मनाशी काही आता त्यांच्या मनाला असे ऐकून त्यांच्या मनाला काहीच कळत नव्हतं काय करावं काय नाही. तेव्हा त्यांनी देवमंत्र्यांना इच्छा केली की तो नागसेन माझ्याशी चर्चा करण्यास तयार आहे काय. काय म्हणाले? कोण म्हणाले असं? मिलिंद राजा काय म्हणाले? कोणाला म्हणाले? महामंत्र्याला. किंवा नागसेन भंतीजी माझ्याशी चर्चा करण्यासाठी तयार आहेत काय. एकाएकी नागसेनाचे नाव ऐकून राजाचे मन भयभीत झाले आणि त्यांचे गोत्र शिथिल झाले. होय महाराज, इंद्र, यम, वरुण, कुबेर, प्रजापती, श्रीयाम, सुतापिता वगैरे देव तसेच लोकपाल आणि आपल्या बापपांच्यासहित महाब्रह्मा जरी आला तरी नागसेन त्यांच्याशी वाद विवाद करण्यास तयार आहे. म्हणजे यामध्ये सांगितलेलं आहे की वरून इंद्र देव जरी आला, यम देव जरी आला, कुबेर जरी आला, वरुण जरी आला, प्रजापती जरी आली, सूर्ययाम जरी आला, असे वगैरे प्रकारे वगैरे वगैरे जे काही देव आले तरी त्या लोकांच्या सोबत त्या देवांच्या लोकांचे बापासहितही आले, महाब्रह्मा जरी आला सर्वात मोठा आला तरीही नागसेन त्यांच्याशी वाद विवाद करण्यासाठी तयार आहे. नागसेन भंतीजी कोणाला सुद्धा नाही म्हणणार नाही आहे ना. म्हणून या ठिकाणी त्यांच्या मी सध्या आता माणसाची काय कथा हे ऐकून राजा मिलिंद देवमंत्र्यास म्हणाला. या सर्व ऐकून किंवा एवढ्या जर मोठ्या प्रकारचे देव लोकांशी जर हे घाबरत नाही तर मी कृतज्ञ यांना आमंत्रित करतो. म्हणून देवमंत्री असेच आहे तर राजा मिलिंद राजा आपल्या भेटीत येत आहे असा निरोप घेऊन जाणारा कोणी जाणून त्यांच्याकडे पाठवा. मग मिलिंद राजा काय म्हणते की ठीक आहे म्हणते बा एवढं जर असं एवढं जर विद्वान असतील, एवढे जर हुशार असतील, एवढे जर असतील तर माझा हा संदेशा त्यांच्याकडे पोहोचवल्या जा. तुम्ही निरोप घेऊन जा आणि कोणी त्यांच्याकडे पाठवा. किंवा देवमंत्र्यांनी नागसेनाकडे जाणून पाठवून राजाची इच्छा कळवली. यावर म्हणजे देवमंत्री त्याच्यानंतर गेले आणि एखाद्याला सांगितलं की बा मिलिंद राजाकडे ती म्हणजे नागसेन भंतीजीकडे गेल्याच्या नंतर त्यांना ती वार्ता कळवली. यावर राजा मिलिंदाने आनंदाने यावे, त्यांचे स्वागत आहे असं त्यांनी सांगितले की बाबा ते नागसेन आपलं स्वागत आहे, तुम्ही आनंदाने यावे असा त्यांनी निरोप परत पाठवला. यानंतर सुंदर सजविलेल्या रथावर स्वार होऊन 500 यवनासह वर्तमान राजा मिलिंद फार मोठी सेना घेऊन नागसेनाच्या निवासस्थानी संख्येने परिवहन गेला. म्हणजे राजाने काय केलं की बा आपण खूप विद्वान माणसाकडे जात आहे तर मग आपण काय करायला पाहिजे, सर्वप्रथम आपला पहिले रथ जो आहे तो रथ सजवायला पाहिजे आणि 500 लोक आपले सोबत घेतली पाहिजे. 500 लोकांची प्रजा, त्यामध्ये मंत्री वगैरे असे सर्व लोक आपण सोबत घेतले पाहिजे. फार मोठी सेना नागसेनाच्या निवासस्थानी त्यांनी नेली. परिवहन म्हणजे ते चालत गेले त्या ठिकाणी. त्यावेळी आयुष्यमान नागसेन 80,000 भिक्खूच्या मध्यभागी संमेलन गृहात बसले होते. ज्या वेळेला हे पोहोचतात की त्या ठिकाणी म्हणजे मिलिंद राजा ज्या वेळेला पोहोचतात तर नागसेन भंतीजी कुठे होते? 80,000 भिक्षूंच्या मध्यभागी, कारण की ते सर्वांचे बॉस होते ना, म्हणून त्या ठिकाणी सर्वांचे गुरु असल्याच्यामुळे ते मध्य ठिकाणी बसलेले होते, संमेलनामध्ये बसलेले होते. नागसेनाच्या भेटीसाठी उत्सुक असलेल्या राजाचे मिलिंदाने दुरूनच ही परिषद पाहिली. म्हणजे
मिलिंद राजा एवढा उत्सुक झाला होता, आनंद म्हणजे नागसेन गणपतीला भेटण्याकरिता, म्हणून तो संमेलन पाहून त्यांच्या भेटीसाठी उत्सुकता त्यांच्या मनामध्ये आली. त्यांनी ती दुरूनच पाहिली, परिषद दुरूनच पाहिली. सर्व भूमीवर दिव्य रत्नांचा असा सडा शिंपल्यासारखी ती काय वस्त्रधारी, ते भिक्षू संघ काय मोठ्या चांगल्या प्रकारे शोभून दिसत होता त्यांना. वस्त्रधारी किंवा खरोखर हे दिव्य रत्नासारखं आहे. काय आहे, काय वस्त्रधारी आहे, काय हे शोभून दिसत आहे, असं कोण चकित झालं पाहून? मिलिंद राजा आहे ना. या ठिकाणी मग त्यांना पाहून मिलिंद राजा म्हणाले,